अशी आहे. श्री जनार्दन स्वामी, श्री एकनाथ, नित्यनाथ, कृष्णनाथ, विश्वनाथ, मुराहारनाथ, रंगनाथ, गोपालनाथ, गोविंद्रनाथ, देवनाथ. पंढरीनाथ महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, सनातन हिंदू धर्म की जय, भारत माता की जय. नमः पार्वती पते. हर हर महादेव. आता बसल्यापासून इंग्रजी ऐकतोय. बट द प्रिव्हिलेज मस्ट बी गिवन टू द लँग्वेज ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. Privilege must be given to the language of Jagatguru Tukobarai, Jnanabarai, Ruplal Maharaj, Devnath Maharaj. That is why I will prefer to speak in Marathi always better than the English. मी 2 तास इंग्लिश बोलू शकतो, संस्कृत बोलू शकतो, बाकी बोलू शकतो, पण छत्रपतींची शाळा आहे, नंतर माकोड्यांची शाळा आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आमचे अतिशय जवळचे सांस्कृतिक परंपरा ज्यांनी राजकारणातील जोपासली असे संजयजींचा वारसा लाभलेले माननीय अनुपजी धोत्रे, दिनेशजी भोंडे, आमचे हरिनारायणजी, तुळशीरामजी माकोडे, मान्य श्री गोपाळराव माकोडे, रामकृष्णजी माकोडे, नागमोते, आमच्या कल्याणीताई, आमचा गोड सोहम अतिशय गोड आहे. पहा तिकडे सगळ्यांना दर्शन देतो. आणि त्याला घडवण्यामध्ये ज्यांचा खारीचा नाही सिंहाचा वाटा आहे असे आमचे सुनील महाराज, आमचे वैष्णव महाराज, उपस्थित तुळशीरामजी भोंडाकोडे परिवार, त्यांच्यावर प्रेम करणारे अकोट आणि या परिसरातले समस्त नागरिक, माता भगिनी सज्जन. शाळा हे गुरुकुल आहे. शाळेमध्ये शिक्षक हे आता सुरू झाले. भारताच्या परंपरेमध्ये शाळेमध्ये गुरु आणि शिष्य दोनच वास करतात. त्यामुळे सीबीएसई पॅटर्न आहे की कोणता पॅटर्न आहे की इंटरनॅशनल ICSE पॅटर्न आहे हे काही महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सूर, मीरा, कबीर, चोखा, निळा, बंका, सावता, अनंत क्रांतिकारक, समाज सुधारक, तपस्वी आणि मोठी माणसं घडतात. ती घडण्याची दृष्टी, त्याचा रस्ता, त्याचं वातावरण आणि त्याचे आशीर्वाद या छत्रपतींच्या नावाने सुरू झालेल्या या शाळेत मिळाले पाहिजे, याची अपेक्षा आपण सगळ्यांनी पहिले केली पाहिजे. मुळामध्ये ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांनी आग्रह धरला की मला बाबांसारखं व्हायचं आहे, मला वडिलांसारखं व्हायचं आहे, मला शिवाजी महाराजांसारखं व्हायचं आहे, तर मी कसं होऊ हे त्यांनी अनेकांना विचारलं. तर त्यांना उत्तर दिलं गेलं, कोणत्या शाळेत जायची गरज नाही. आणि त्या ओळी लिहिलेल्या जगप्रसिद्ध आहेत. पाहायचं काय आहे तर शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. म्हणजे कोणाच्या फोटोकडे पाहून माणूस घडत नाही. तर आमचे सुनील महाराज नेहमी सांगतात, आमचे वैष्णव महाराज सांगतात, सगळेच संत सांगतात, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या सहवासात माणूस घडतो, आईच्या सहवासात माणूस घडतो. राष्ट्रमाता जिजाबाईंच्या मांडीवर म्हणजे शिवाजी महाराज जन्माला कसे आले, छत्रपती जन्माला कसे आले. आदिलशहाचा दरबार होता, 48 सरदार बसले होते. ते 48 सरदार बसले असताना प्रत्येकाला सनद
आणि परगण्याचं प्रदेशाचं वाटप सुरू होतं. एक एक उभं राहायचं आणि जहापना हाजी 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 करत होता. आणि जेव्हा वेळ आदिलशहाच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पिताश्रींची आली, शहाजी महाराजांची आली, तेव्हा काय ताकद असेल बघा. शहाजी महाराज उभे राहिले आणि दरबार शांत झाला. आणि त्यांनी मान उंचावून आदिलशहाना म्हटलं की जहापना, अगर मुझे आप परगना देना चाहते हो तो मेरी 2 शर्तें हैं. सारा दरबार आवाज झाला, स्तब्ध झाला. बोले क्या शर्तें हैं? तो बोले जो भी जहां पर शाहजी राज करेंगे वहां कायदा और सिक्का केवल शाहजी महाराज का चलेगा, आदिलशाह का नहीं चलेगा. एवढी ताकद आदिलशहाच्या खानदानीत कोणाची झाली नाही की शहाजी महाराजांना अडवतील, थांबतील. असं का बोलतो? कारण रुबाब असतो, एक व्यक्तिमत्व असते, एक संस्कृती संस्कारांची तपस्या असते आणि एक सामर्थ्यशाली दृष्टिकोन आणि ध्येय याची झालर असते. त्यावेळेला असं होत असतं. मग पुढे सांगतो, 2 मिनिटात माझा आटोपतो, की नाशिकचा कुंभ आला, कुंभमेळा. आणि तोच प्रांत, दख्खनचा प्रांत, दक्षिण प्रांत हा शहाजी महाराजांना दिला गेला होता. आणि शहाजी महाराजांचा विवाह झालेला होता. राष्ट्रमाता जिजाबाई नुकत्याच पुत्र व्हायचा होता, लेकरू संतान नव्हतं. आणि तळमळ अंतःकरणात खूप होती की या देवदेश धर्माला वर काढलं पाहिजे, गुलामीतून मुक्त केलं पाहिजे, माता भगिनींची अब्रू राखली पाहिजे, देशाचा विस्तार केला पाहिजे, हिंदू पातशाहीची स्थापना केली पाहिजे, साधू संतांचा गौरव वाढवला पाहिजे, मठ मंदिरांची ध्वजा राखली पाहिजे. त्यावेळेला काशी विश्वनाथ तुटला होता, सोरटी सोमनाथ तुटला होता, अयोध्येचं राम मंदिर तुटलेलं होतं. आणि असे शेकडो हजारो मठ मंदिर आश्रम उजाड झाले होते. ती परिस्थिती. आणि त्यावेळेला प्रत्येक संतांसमोर हे दोघंही जायचे आणि म्हणायचे की आम्हाला या देशाला मुक्त करण्यासाठी, या धर्माची पुरुषार्थाची ध्वजावर आणण्यासाठी संतान पाहिजे, त्याचा आशीर्वाद द्या. बघा देवसदृश लोक कसे असतात. संतांनाही आशीर्वाद देण्याची इच्छा असेल, परंतु त्यांनी त्याला काय म्हटलं? त्यांना म्हटलं की जाओ त्र्यंबकेश्वर भगवान को प्रार्थना करो, वही आपकी अपेक्षा पूरी करेंगे. हम भी त्र्यंबकेश्वर भगवान को प्रार्थना करेंगे. म्हणजे जिथे शिवाचा स्वरूप जन्माला यायचं होतच, त्यांच्या माता पित्यांना आशीर्वाद देण्याचे साहस संतही करत नव्हते. इतकं तेज. दोघंही जातात, त्र्यंबकेश्वराला प्रार्थना करतात, हे भगवान, जर मुलगा झाला तर तुझं नाव ठेवू, शंकर, शिवा, रुद्र, जे असेल ते. आणि जर मुलगी झाली तर पार्वती, भवानी, जगदंबेचं नाव ठेवू. पण यावं लागेल तुम्हाला दोघांनाच आमच्या पोटी, तिसरा चालणार नाही. हे सांगण्याची ताकद त्यांची पहा किती मोठी होती. कालांतराने लेकरू झालं. भगवान शंकराचं अंश स्वरूप, भारत मातेचं तेज जन्माला आलं. आणि जन्माला आल्यानंतर जिजाबाईंनी, राष्ट्रमाता जिजाबाईंनी आपल्या मांडीवर घेऊन त्यांना ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार नाही सांगितलं. त्यांना इंग्रजी भाषा नाही शिकवली, त्यांना तत्कालीन मोगल भाषा पण नाही शिकवली. त्यांना काय सांगितलं? तू इंजिनियर हो, डॉक्टर हो, हे पण नाही सांगितलं. त्यांना सांगितलं द्रोण, अर्जुन, सात्यकी, राणा प्रताप, भगवान रामचंद्र, ऋषी मुनी यांच्या गाथा सांगितल्या, संतांचे चरित्र सांगितले. त्याचा परिणाम असा झाला की 8 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा झाले, वाढदिवसाच्या दिवशी आईच्या समोर जाऊन म्हणतात, आई आज मी 8 वर्षाचा झालो, तुला काय देऊ? आई काय म्हणते? मी पालकांसाठी बोलतोय. आई काय म्हणते की तो दरवाजा उघड खिडकीचा, काय दिसतं? त्यामुळे मला किल्ला दिसतो. किल्ल्यावर काय दिसतं? म्हणजे झेंडा दिसतो. अजून काय दिसतं? झेंड्याला हिरवं कापड लागलेलं आहे. तर शिवा, मला जर काही द्यायचंच असेल तर तो झेंडा काढ आणि माझ्या स्वराज्याचा, हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज मला फडकवून दाखव. मला द्यायचंच असेल तर हे दे.
आणि काय कमाल, लुटूपुटूच्या लढाया सुरू झाल्या. छत्रपतींचं आपल्या मित्रांसोबत खेळणं सुरू झालं. पाहता पाहता तोरणा जिंकला. आणि तोरणा जिंकला तत्पूर्वी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये, भवानी शंकराच्या मंदिरामध्ये भगवान शंकराच्या पिंडीवर आपलं बोट कापून त्याचा रक्ताभिषेक करत साश्रू नयनांनी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा भगवान शंकराला सांगत होते की या हिंदुस्थानातले समग्र किल्ल्यांवर मी भगवध्वज फडकवीन, त्यावेळेला शहाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊंना म्हणायला लागले की बघितलंस, तू मला म्हणत होतीस की काय साहस केलं तुम्ही काय साहस केलं, आदिलशहाच्या समोर हे बोलण्याची ताकद तुमची. आज जर कायदा आणि शिक्का शहाजीचा नसता तर ठाई ठाई आदिलशहाचे सैनिक उभे राहिले असते, मी छत्रपतींना घडवू शकलो नसतो. आणि त्याचा परिणाम हा झाला की पुढे मोगल सल्तनत यांनी आमच्या छत्रपती शहाजी महाराजांची हत्या केली. परंतु त्या हत्येचा सूड केवळ पिता म्हणून नव्हे तर झालेल्या अनन्वित अत्याचारांचा सूड म्हणून आई जिजाबाईंच्या शाळेत, त्यांच्या संस्कारात, त्यांच्या पदराखाली, त्यांच्या छत्रछायेत जे घडले ते छत्रपती शिवाजी महाराज असंख्य संख्येने आम्हाला या शाळेमध्ये घडवायचे. त्यासाठी भूमिका शिक्षकांची कोणती असली पाहिजे, तर ती भूमिका तीच असली पाहिजे की तत्कालीन गुरु आणि माता पितांनी जी भूमिका ठेवली ती भूमिका पालकांनी आपली वठवली पाहिजे. आणि ज्या गुरुवर्यांनी अगदी तलवारबाजीपासून असेल, संस्कृत भाषा असेल, छत्रपती संभाजी महाराज तर संस्कृत भाषेचे पंडित होते, तर ते जिथून जिथून शिकले असतील त्या गुरुवर्यांची भूमिका आम्हाला बालकांसाठी या शाळेतून घडवावी लागेल. त्यामुळे मी म्हटलं की प्रिव्हिलेज मस्ट बी गिव्हन टू द लँग्वेज ऑफ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय. आणि काय ताकद आहे अनुपजी त्याच्यामध्ये की भगवद्गीता, रामायण आणि चारही वेदांच्या माध्यमातून शिक्षा प्रबंध सुरू केले होते 15 वर्षापूर्वी महाराज मी. आज जगद्गुरु देवनाथ इन्स्टिट्यूट ऑफ वैदिक सायन्स अँड रिसर्च या संस्थेला मी सुरू केली होती 4 मुलांची. तिला AICTE आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनची मान्यता मिळाली. आज भारतातल्या आसेतू हिमाचल, तमिळनाड पासून तर जम्मू काश्मीर पर्यंतच्या पहिल्या टप्प्यातल्या 5000 प्रोफेसरला आम्ही शिकवतोय. आणि जे शिकवणारे विद्यार्थी आहेत ते कोणत्याही शाळेमध्ये गेले नाहीत, ते गुरुकुलात शिकलेत, ते वेधशाळांमध्ये शिकलेत, ते वारकरी संस्थांमध्ये शिकलेत, ते अनेक आचार्यांकडे घडले. आणि नंतर त्यांना शालेय शिक्षणाची परिभाषा केवळ भाषा, अनेक प्रकारचे भाषाविद केलं. आज ते MSc, PhD, MTech, MBA शिकवणाऱ्या प्रोफेसर्स लोकांना स्वतः शिकवत आहेत. तुम्ही सर्च करा जगद्गुरु देवनाथ इन्स्टिट्यूट ऑफ वैदिक सायन्स अँड रिसर्च, तुम्हाला कळेल की ज्या वेळेला या पारंपरिक आम्ही जेव्हा पद्धती स्वीकारतो आणि नवं स्वीकारायचं पण त्याला परंपरेची जोड द्यायची, युगानुकूल परिवर्तनावर विश्वास ठेवत ठेवत तत्व बदलत नसतात, प्रारूप बदलत असतात, स्वरूप बदलत असतात, नवीन नवीन क्षमतेच्या नवीन नवीन पद्धतीचे घटना प्रसंग येत असतात. पण त्याच्याशी लढण्यासाठी आत्मविश्वास हा परंपरेने आलेलाच पाहिजे. त्यामुळे परंपरा मूल्याधिष्ठित शिक्षण त्या ठिकाणी फक्त एकच आमच्या सुनील महाराजांनी आता सांगितलं की जे चित्र आहे त्या चित्रांमध्ये तर आम्हाला प्रेरणा मिळतेच आहे, परंतु पुन्हा अनुपजींनी इथे यावं, पुन्हा आम्ही सगळ्यांनी इथे यावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन या शाळेच्या प्रिमाइसमध्ये झालंच पाहिजे. आणि त्याच्याबरोबर ते केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं एकट्याचं नाही, राष्ट्रमाता जिजाबाईंच्या पायाशी बसलेले लहानचे छत्रपती शिवाजी महाराज आईचा बोध ऐकतात आहे, या पद्धतीचं म्युरलच म्हणतात ना त्याला, ते करून या शाळेत लागायसाठी मी या शाळेतर्फे अनुपजींना निमंत्रण आजच देऊन टाकतो. तर हम अनुयायी उन पाओ के, आम्ही त्यांच्या मागे जातो की आदर्श लिए जो खडे रहे, बाधाएं हमें झुका न सकी जो संघर्षों में अड़े रहे, सर पर मंडराता काल रहे, करवट लेता भूचाल रहे, फिर अमिट हमारा नाम है, छत्रपति शिवाजी महाराज जैसा बनना ही हमारा काम है. हम नई चेतना की धारा, हम अंधियारों में उजियारा, हम उस बयार के झोंके हैं जो हर ले सबका दुख सारा. बढ़ना है शूल मिले तो क्या, पद में अंगार मिले तो क्या, जीवन में कहाँ विराम है, संतो जैसा बनना ही हमारा काम है. तर या पद्धतीचं जीवन इथे साकार झालं पाहिजे.
शाळा हे इंजिनियर, डॉक्टर किंवा कुठल्या तरी पदावर जाण्याकरता मनुष्य काही विद्यार्थ्यांना निर्माण करण्याकरता केवळ नसतात. संत, सैनिक, समाजपुरुष, क्रांतिकारक, सज्जन आणि त्या सदृश अशी चांगल्या व्यक्तींची निर्मिती करण्यासाठी व्यक्ती निर्माणाचा कारखाना हा ही शाळा आहे. त्याच्यामुळे असं घडलं पाहिजे अशी इच्छा आहे आणि तोच आशीर्वाद आम्ही या व्यासपीठावरचे बसलेले सगळे देऊ आणि या शाळेचा भरभराट आणि कल्प असा गगनाला जाओ की आता बऱ्हाणपूरला इथून जवळ चौकसेची शाळा आहे. मी नेहमी तिथे मला बोलावतात, मी जातो. या पंचक्रोशीत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये तशी शाळा नाही. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आणि सगळ्या सोयी सुविधांनी पाहिलं तर भारतातले मुलं येतात, पण तिथे प्रवेश करताना आणि या शाळेत प्रवेश करताना इथे संस्काराचा सुगंध जाणवला. तिथे सोपस्काराचा गंध येतो, पण इथे संस्काराचा सुगंध येतो. आणि तो एवढ्याचमुळे की प्रभू रामचंद्रांच्या कुशीत वाढलेला बारी समाज ज्या वेळेला सूर्यवंशाचं तेज घेऊन एखादं कार्य हाती घेतो तेव्हा प्रभू रामचंद्र निश्चित कृपा करतात आणि त्याच परंपरेचा व्यक्ती इथे घडणार याची ग्वाही मला आहे. म्हणून तुला सोहम खूप आशीर्वाद, परिवाराला आशीर्वाद, सगळ्या शिक्षक वृंदांना आशीर्वाद, उपस्थितांना आशीर्वाद आणि या शाळेला भरभरून तुम्ही समर्थन प्रतिसाद द्या या आव्हानासह सर्वांना आशीर्वाद देतो आणि वाणीला विराम देतो. भारत माता की जय.